वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दशरथ राम राम ओम दशरथ राम राम ओम दशरथ राम राम ओम शिव ओम दशरथ राम राम ओम दशरथ राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दशरथ राम राम ओम दशरथ राम राम ओम शिव शिव राम 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 ओम दशरथ राम राम
तेरे मंदिर में जाना मेरा काम है, तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे नाम से बनता मेरा नाम है, तेरे नाम से बनता मेरा। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे नाम से बनता मेरा नाम है, तेरे नाम से बनता मेरा। वातावरण निर्मितीसाठी त्यांनी 7 दिवसापासून जे प्रयत्न करत आहेत त्यामध्ये आजच्या आपले रोजी बिरकर असतील आणि केदारा कोळे असतील, सन्माननीय विलास जुगे असतील, रघुनाथ दरवर्षी दत्तजीचा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांनी साम्राज्य उभं केलं, ज्यांनी मंदिर इथपर्यंत आणलं, ज्यांनी परमेश्वराची मनोभावी सेवा केली, आलेल्या प्रत्येक भाविकांना पोटीतले जिव्हाळा आपलेपणा आणि आपल्या जीवनामध्ये सर्वस्व सामाजिक जीवनामध्ये आठवून घेतलं, अशा आपल्या माता, आमची आई, आमचं दैवत आणि आमचं सर्वस्व दिनांक 24/10/2025 रोजी आपल्याला निघून गेले. आणि अशी माता आपल्यातून निघून गेल्यामुळे की जिने प्रचंड कष्ट सहन केले, प्रचंड यातना सहन केल्या, अतिशय छोटा असणारा वृक्ष हा फार मोठ्या वृक्षामध्ये निर्माण केला, अतिशय सतत हसतमुख असणारी, प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने बोलणारी अशी माता देवरूपी कधीच आपल्यामध्ये दिसणार नाही. आणि त्याचं दुःख ज्याप्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणे आम्हाला फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
हे एक अतिशय सात्विक व्यक्तिमत्व, ज्यांनी आपला संपूर्ण देह ह्या दत्त महाराजांच्या चरणी आणि दत्त महाराजांची सेवा करण्याच्या चरणी अर्पण केला. तो देह त्या ठिकाणी आई ठेवून गेलेली आहे. त्यामुळे अशा मातेला आपण चिरकाल शांती मिळावी आणि श्रद्धांजली आपण बोलू शकत नाही, पण चिरकाल शांती मिळाली पाहिजे. आणि हा आपल्या मंदिराच्या वैभवामध्ये माझ्या आईचा 100% वाटा आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाने आणि भाविकांनी आम्ही ठरवलेलं आहे की ज्या ठिकाणी आईला समाधी दिली त्या जागेवर आम्ही यमुना देवी नावाचं भारतातलं पहिलं आईचं मंदिर बांधणार आहोत. आणि ह्या मंदिरामध्ये आईचा उभा असणारा पूर्ण मुकुटरूपी असणारा जो देह आहे की ती संजीवनी तिच्या मार्फत आपल्या सर्वांना मिळेल. तिच्याकडे पाहिल्यानंतर जी ऊर्जा आपल्या मनामध्ये प्राप्त होती आणि झालेली आहे, असं ऊर्जा स्तोत्र त्या मातेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण ह्या 10 ते 11 महिन्यामध्ये करणार आहोत. नंतर मी पावला हा जे काळच्या काळी इथे घडून उपाय घडू आले. याप्रमाणे आंधळ्याच्या काळीमध्ये चुकून कावळा सापडा होता, चुकून नदी ह्या जीवात्म्याला प्राप्ती झाली काय इतका दुर्लभ आहे. 84 लक्ष्मी घेता जीवात्म्याचं पुण्याचं प्रमाण जास्त झालं. 92 साली मी ते यायला सुरुवात केली. 92 सालापासून आईचं माझं प्रेम होतं. 92 सालाला मी जेवणाची पंगत सुरू केली, तर आजपर्यंत त्या आईच्या आशीर्वादाने पंगती जेवणाचे राहिले. मी 33 वर्ष झाले. आईचा आणि बाबाचा आमचा एवढा सन्मान. काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता सौभाग्य यमुना देवी आमची पत्नी याबद्दल थोडी माहिती सांगतो. लहानपणापासूनच त्या देवधर्म करीत असत. त्यांना पारनेरच्या नागेश्वरमध्ये मंदिरामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराने आशीर्वाद दिला की तू पूर्वजन्मातली रुक्मिणी आहेस आणि तुझं सगळं जीवन सुखरूप होईल अशा दिशेने सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा महत्त्वाचा असा की ज्या गेल्या त्याने जायच्या अगोदर 20, 10, 16, 25ला सांगितलं की मी पूर्वजन्मामध्ये समुद्रामध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा मी महालक्ष्मी प्रगट झाले आणि महालक्ष्मीला माळ घातली. त्याच्यानंतर ही नरशिंह महालक्ष्मी म्हणून प्रगट झाली. त्याच्यानंतर रामप्रभूच्या वेळेस ही सीता म्हणून प्रगट झाली होती, तिने रामप्रभू माळ घातली. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या वेळेस रुक्मिणी म्हणून प्रगट झाली आणि त्यांना माळ घातली. तिच्या हातापायात चिन्ह होते. उजवा पाय जो होता निळसर रंगाचा, डावा पाय गुलाबी रंगाचा. पूर्वीच्यामुळे सगळे चिन्ह होते आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ती नेहमी कोणी बसलं की तिला त्याच्या पुढे बसल्यानंतर काय करायला लक्ष्मी स्वरूप दर्शन व्हायचं, कोणाला दुर्गादेवी दर्शन व्हायचं, कोणाला विश्वरूप दर्शन व्हायचं. आता या ठिकाणी माई महत्त्वाची गोष्ट सांगतो. तिथं कैलास कळलेले आहेत. त्यांच्याजवळ जाऊन ती उभी राहिली. म्हणले मी आता शरीर वर असलं तर मी महालक्ष्मीच्या रूपात आहे, मला भूक लागली, माझ्या नावाने होम हवन करीत जा. त्याच्यानंतर या ठिकाणी गोमजे विरकर आहेत, ते इथं बसल्यानंतर त्यांच्या समोर हे सौभाग्यवती यमुना देवी प्रगट झाली. म्हणली बघा माझं विश्वरूप. तिने दिव्य रूप जसं कृष्ण विश्वरूप आडनाव दाखवलं तसं तिला विश्वरूप दाखवलं आणि माझं विश्वरूपामुळे ते दाखवून म्हणे बघा हे सगळा कली मी माझ्या हाताने सगळा नष्ट केलेला आहे. या ठिकाणी सगळं लिहिलं आहे, दर्शन झालं. आणि दुसरा एक जण आहे त्याला दुर्गा देवीच्या रूपात दर्शन. आज जवळजवळ 1000 लोकांना 10-15 दिवसामध्ये यमुना देवीचा साक्षात्कार दृष्टांत होतो. ती मेली नाही, जिवंत आहे. तिने सांगितलंय मी जिवंत आहे. ज्या बाया आहेत शेळके किंवा शेळके सरांची मंडळी वगैरे त्यांना सांगितलं तुम्ही तेव्हा स्वच्छता करा. नंतर तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की तिच्यामध्ये जी दैवी शक्ती होती. आता थोडक्यात सांगतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या ज्या ब्रह्मा आहेत 52 पीठ आहेत. त्या 52 पीठामधल्या कुठल्या देवीने विश्वरूप जगाला दाखवलेलं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचप्रमाणे यमुना देवीने आपलं विश्वरूप जगात दाखवलं.
तेव्हा सगळ्या देवीच्या शरीराशी एकरूप झालेल्या आहेत आणि आदिमाया शक्ती आहे. त्या निमित्त दृष्टांत झालं सगळे देवांच्या पाया पडल्या. सगळे देव कोट्यावधी देव याचे रोज पाया पडे मला सांगायचे. दर्शन झालं मी म्हणजे तू जगन्माता आहेस. मग ते म्हणजे कोणाला सांगू नका आताच. तर त्या दृष्टीने या ठिकाणी जे ज्यांना दर्शन झालं ते फोटो आम्ही इथं लावलेले आहेत. का जसे कृष्णाने विश्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि दुष्टांचा संहार केला. त्याचपणे सौभाग्य यमुना देवीने हे विश्वरूप अनेक लोकांना दाखवलं. त्यातल्या त्यात वीरकर गोमजे वीरकरांना विशेष दाखवलं आणि सांगितलं बघा की कलियुग आहे ना, त्या कलीचं मी मुंडकं तोडून टाकलं. हे हातामध्ये आहे आणि सगळ्या कली संपून टाकलेला आहे. विश्वरूप दाखवून विश्वरूप शक्तीने कली संपवलेला आहे. आदिमाया शक्तीने कली मारणार, पुरुष हातून कली मारणार नव्हता म्हणून हिने अवतार घेतलेला. ही महालक्ष्मीचा पूर्ण अवतार आहे. ती बोलली माझी कोल्हापूरपेक्षा जी मूर्ती आहे थोडी मोठी करा. आता तुम्ही साडा कोल्हापूरला किती फूट उंची मूर्ती आहे, तिच्या हिशोबापेक्षाही थोडी फूट 1.5 फूट उंच मूर्ती करावं लागणार आहे. आणि ही अमर आहे, चिरंजीव रामलिंग मल्ले महाराज, श्रीराम, सोबत सीतादेवी, नंतर लक्ष्मण यांनी मला प्रगट केलेला आहे. आणि आता सौभाग्य सीतादेवी म्हणजे सौर्फ यमुना देवी आता निर्धामाला गेलेले आहेत, स्वर्गात जा म्हणजे समाज झालेत. तर या चिरंजीव आहेत, अमर आहेत. तर रामलिंगाने 10व्याच्या दिवशी सांगितले. सगळं आम्ही त्या लिहिलेला इतिहास आहे. ज्यांना त्यांचा अनुभव येईल त्याने आम्हाला लेखी आणून द्या, आम्ही प्रसिद्ध करतो. तुम्ही यांचं ध्यान धारणा केली तर तुम्हाला पैसा, धन, दौलत, ऐश्वर्य, संतती सगळं काही पूर्ण होणार आहे. अशा दृष्टीने पूर्ण परिपूर्ण पृथ्वी आलेला यमुना देवीचा पूर्ण अवतार आहे. थोडक्यात सांगितलंय, मासिकात छापलेली माहिती आहे, त्या अवश्य वाचा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हरिओम दत्त. थोडक्यात बोललो आता, ज्या सांगू शकत नाही. काय आपल्याला काही नाही. आणि मग ती मंडळी आमची हातामध्ये हे दाणे पाकडायचे, त्यातून पैसे पडायचे, नोटा पडायचे, बोलायच्या शिक्षणाकरता पैसे यायचे. रोज मी लक्ष्मी म्हणे पण सगळा पैसा येतो, सगळं मिळणार, सगळं शिक्षण पूर्ण होईल. त्याच्यानंतर आमची जी मुलं आहेत 5, हे ग्रंथ वाचायचे. त्यांच्या पोथी ग्रंथात रोज नागाची पिल्लं निघायची, रोज डेली. अशी परिस्थिती. आमची 5 मुलं आहेत. ही त्या वीर होती, त्या वीर उभी राहिली आणि दुष्ट लोकांनी ती थारोळं खाली पाडलं. ही 5ही मुलं येरीमध्ये गेली आणि दत्त महाराजांनी 5ही मुलांना उचलून वर आणून ठेवलं. इथला महत्वाचा इतिहास आहे, त्याला जगवलंय आदिमाया शक्तीने. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे जे भाविक, खास भाविक आहेत, त्यांनी यांचे फोटो घ्या, पूजा करायची, मूर्ती लावलेली आहे. त्यांनी काही लोकांना विश्वरूप दर्शन दिलेलं आहे, कायला महालक्ष्मीपात दिलेलं आहे, कायला दुर्गा देवीचं दर्शन दिलं आहे. आणि ती मला जाताना सांगितलं माझी मूर्ती साधी बसवा, म्हणजे मला अनेक रूपामध्ये जगामध्ये प्रगट होत आहे, मी जगाचं कल्याण करणार आहे. मी गेली नाही, मी इथंच आहे सर्व जगाचं कल्याण करण्याकरता. ती माझ्यासमोर उभी राहिली. म्हणले बघ आम्ही किती उंच आहे. हा लगेच बारीक झाली. थोड्या वेळा एक सुपारी एवढा प्रकाश गोळा झाला, म्हणजे लाईट प्रकाश पडला आत्म्याचा. आणि जवळ डायरेक्ट जवळ परमधामाला गेले. तिथं आपली जुनी मंडळी कशी आहे, शेष नारायण आहे का, तिथं आपली व्यवस्था आहे का, सगळं पाहून पृथ्वी आली. आणि मग आता या ठिकाणी येऊन जाऊन करतात. तुम्हाला फायदा करून घ्या, फायदा होईल, लक्षात ठेवा. कारण कली आठवड्याचं काम आदिमाया शक्तीने सौभाग्य देवीने केलेलं आहे. कली हा पुरुषाच्या किंवा कलकी अवताराच्या हातून मारणार नव्हता. ओम स्वयंभू कलकी कले कालमत प्रपातो परमात्मा धर्मावर कृत अवतार. तो जो परमात्मा आहे त्याच्या सहकार्याला अवलंब म्हणजे सहचारिणी म्हणजे स्त्री. आदिमाया शक्ती प्रगट होईल तेव्हा कली संपण असं त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे. हरिओम दत्त.
दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम राम राम ओम दत्त दत्त राम 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 ओम शिव शिव श्याम दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम ओम शिव शिव श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम 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 ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम
ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव श्याम श्याम दत्त दत्त राम राम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम सामान्य आणि केदारनाथ यांच्या शिवाचे या ठिकाणी महाराज दयांनी बोलू जात आहे हे आणि तो आपल्या दयांना गोपाला 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 सर्वांना मिळणार आहे त्याच्यामुळे कोणीही आपलं समजून एक आपला प्रसाद मिळाला नाही सर्वांना प्रसाद मिळेल
गुरुवर्य श्री काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज की जय। देवी माता की जय। चिंतन श्री गुरुदेव कुंडली कमरधारी काशी विश्वेश्वर भजन करा सगळे। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शाम दाशाय कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय। श्री वत्सवक्षा भगवंत श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज की जय, यमुना देवी भगवान की जय, अवधूत चिंतन श्री दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम।
तेरे मंदिर में जाना मेरा काम है, तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे नाम से बनता मेरा नाम है, तेरे नाम से बनता मेरा। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे मंदिर में जाना मेरा काम है, और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है। तेरे नाम से बनता मेरा नाम है, तेरे नाम से बनता मेरा।